चर्चा संवाद राजकीय या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण विचार करतोय, काल जो विचार केला होता, काल जो मुद्दा मांडला होता तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा. आज आपल्याला मुद्दा मांडायचा आहे आपल्या राजकीय धुरळा या कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचा. तुम्ही म्हणाल मग आपण हे मुद्दे का मांडतोय, तर एवढ्यासाठीच मांडतोय की काल जी युती झाली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची, ती युती नेमकी कशाची होती? सत्तेसाठी होती का? महानगरपालिकेची सत्ता त्यांना पाहिजे म्हणून होती का? याच्यावरती आपण काल विश्लेषण केलं. मराठी माणसाचा मुद्दा समोर आणून युती केली का, ह्या सर्व बातम्या आपण काल पाहिलेल्या आहेत. आता आपण आज विचार वेगळा करतोय, विषय वेगळा मांडतोय. तो विषय मांडतोय अजित पवार आणि शरद पवार यांचा. जे शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकार त्यांनी स्थापन केलं, त्यांना आता स्वराज्य संस्था ज्या महानगरपालिका याच्यामध्ये यश येणार नाही किंवा यश येण्यासाठी ते आता सध्या शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाशी युती करण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना आता 26-27 तारखेला ती युती होईल असं म्हणलं जाते. पण जो पक्ष आपल्या मूळ पक्षाला फोडून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गेलेल्या पक्षाला पुन्हा तिकडची आठवण काय येते, हा पण एक मुद्दा आहे. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं आपण समजू शकतो की त्यांनी मराठी भाषेचा मराठी माणसाचा विषय मांडला. ज्यावेळेला हिंदीची सक्ती केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी विषय मोठा मांडून सभा घेऊन त्याला कडाडून विरोध केला त्या गोष्टीला. त्यामुळे त्यांचं एक मराठीचं वोटिंग कार्ड आपण म्हणू शकतो की ते एकत्र आले तर ते त्यांना भेटू शकतो. अजित पवारांनी कोणत्या कोणत्या पद्धतीनं पक्ष फोडला शरद पवार साहेबांचा, त्यांच्यासोबत जाऊन आता ते जर युती करत असतील महानगरपालिकेच्या सत्तेसाठी, तर मग आपल्याला नेमका त्या गोष्टींचा सुद्धा विचार करायला पाहिजे की आता आपण कुणाला मत द्यायचं. जर ही लोक पक्षांतर करून चांगला आपला पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन सत्तेवरती बसतात आणि परत राजकीय लालचीपोटी पुन्हा आपले जे मूळ पक्ष आहे त्यांच्याकडे येऊन युत्या करतात, हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे की मतदार हा सुसंज्ञ असतो, तो त्याला सगळं माहिती असतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये असं झालं की मतदाराला काही घेणं देणं पडलेलं नाही. आपल्या बटन दाबतात. आता ते जसं म्हणतायत EVM जे सेटिंग आहे त्याच्यामुळं मताला काही आधी हेच महत्त्व राहिलेलं नाही असं म्हटलं जातं. म्हणजे मी एक सामान्य माणसाने एक मत दिलं माझं, तर ते मत त्यालाच जातं आहे की नाही ही सुद्धा आता शाश्वती राहिली नाही असं विरोधी पक्ष सगळे बोलत असतात. आणि बोलतायत त्यांनी मागे मोर्चासुद्धा काढली होती त्या बाबतीची. त्यामुळं आता ते मत आपल्याला भेटलं नाही, मत भेटते की नाही भेटते हे सगळं येणाऱ्या काळामध्ये समजेल. जर मराठी माणसाचा प्रत्येक मराठी माणूस जर एखाद्या पक्षासोबत ठामपणे उभा आहे, आपण सोशल मीडिया